कोणी काय किती काम केलं सगळ्यांना पाहिजे. साहेब आम्हाला पक्षाचा उपाध्यक्ष करा, आम्हाला कोणी सचिव बनवा, आम्हाला महासचिव बनवा. अरे महासचिव पक्षाच्या एवढा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महासचिव ज्यांच्याकडे सचिवांच्या लेटर उपाध्यक्षांच्या लेटर आहे त्यांनी आजपर्यंत काय काम केलं जरा आत्मचिंतन करा. आम्ही हिशोब नाही मागत, तुम्ही सेल्फ ऑडिट करा किती लोकांनी किती काम केलं आहे. असेच अजितदादा नाही बनले, असेच सुनील तटकरे नाही बनले, हसन मुश्रीफ इथपर्यंत नाही पोचले, की दिलीप वळसे पाटील नाही पोचले. काहीतरी म्हणजे त्यांनी हेलपाट्या घालले असेल ना. तुम्ही पण पुण्याच्या एका चौकामध्ये एक दिवस एक तास 2 तास बसून तुम्ही तिथे पक्ष नोंदणी करा. आम्ही कुठे करतो नागपूरमध्ये, कोणी कुठे करा, सगळे जावा आणि आपापल्या चौकामध्ये बसून पक्ष नोंदणीचं काम चालू करा. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही लोक टाळ्या नको वाजवा. तुम्ही ज्यांनी टाळ्या वाजवली तुम्ही स्वतः काय केलं आजपर्यंत त्याचं आत्मचिंतन करा. टाळ्या वाजवतात, फोटो काढायचे, सगळे येतात, काय हे ते, कोणी काय किती काम केलं सगळ्यांना पाहिजे. साहेब आम्हाला पक्षाचा उपाध्यक्ष करा, आम्हाला कोणी सचिव बनवा, आम्हाला महासचिव बनवा. अरे महासचिव पक्षाच्या एवढा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महासचिव ज्यांच्याकडे सचिवांच्या लेटर उपाध्यक्षांच्या लेटर आहे त्यांनी आजपर्यंत काय काम केलं जरा आत्मचिंतन करा. आम्ही हिशोब नाही मागत, तुम्ही सेल्फ ऑडिट करा किती लोकांनी किती काम केलं आहे. आम्हाला काय सांगतात. असेच अजितदादा नाही बनले, असेच सुनील तटकरे नाही बनले, हसन मुश्रीफ इथपर्यंत नाही पोचले, की दिलीप वळसे पाटील नाही पोचले. काहीतरी म्हणजे त्यांनी हेलपाट्या घालले असेल ना. असाच काही सहज काही नेता नाही बनून जाता. फक्त म्हणजे सगळ्यांना म्हणजे आता टाइम आला तर आमदार किती आमदारांची जागा आपण भरणार. मी असं नाही म्हणत आमदार व्हायचं नाही, काम केलेला अनेक लोक आहे, अनेक लोकांचा खूप श्रम आहे, मेहनत आहे, त्याशिवाय पक्ष एवढीपर्यंत नाही पोहोचत. पण सगळ्यांना सगळ्या गोष्टी एकाच वेळी कसं देता येईल ही पण आपल्या सगळ्यांनी समजलं पाहिजे. दादाची मर्यादा आहे, पक्षाची मर्यादा आहे, त्या मर्यादाच्या अंतर्गत आपण सगळ्यांनी काम करावं एवढंच माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. फक्त शिर्डीच्या बाबाचे दर्शन तर घेतलेच पाहिजे, आपण केले असेल सगळ्यांनी, पण त्याच्या पलीकडे जाऊन श्रद्धा आणि सबुरी हे वर्ड जे लिहिलेलं आहे बाबाच्या आजूबाजूला, ते श्रद्धा तर आहे पण सबुरी पण ठेवा, पण पक्षासाठी एवढा उत्साहाने काम पण करा, ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. पक्षाचा भवितव्य उज्ज्वल आहे, पण त्या उज्ज्वल भवितव्यांच्यासाठी खूप सारा मेहनत करण्याची गरज आहे. आणि आपला ध्येय धोरण आणि दिशा जे मी काही 2-4 वाक्य तुम्हाला का सांगितले, 2-4 काय गोष्ट सांगितली त्याचं कारण आहे की पक्षाचा सेक्युलर इमेज ही कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. बाकीचे लोक आपल्याबद्दल कशी दिशाभूल करतायत, कसं त्या लोक म्हणजे डुप्लिकेट भूमिका करून तरी लोक त्यांच्याकडे ते वळवतात, हे आपल्याला त्याला म्हणजे उघड करायचं आहे. आणि आपला पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक नवीन आस्था, एक नवीन विश्वास हे तयार करण्याची गरज आहे. एवढंच मी बोलतो. तुम्हा सगळ्या लोकांना मी खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना इथे 2 दिवस पाहून बरं वाटलं. दादाची संकल्पना आहे आता विभागीय शिबिर घ्यायची, चांगली संकल्पना आहे. पण त्याचबरोबर माझी आपल्याला एक विनंती आहे. सुनील भाऊ तुमच्याशी बोललो नाही आहे त्या विषयावर, पण आपण 4-5 विभागाचे विभागीय प्रमुख पण नेमावे. कारण काय होते ते त्या प्रमुखांना किमान तरी त्या 6-7 जिल्ह्यामध्ये जाण्याची एक जास्त संधी मिळेल, काही जबाबदारी राहील. तिथल्या लोकांनाही सांगा, त्या जिल्हाध्यक्षांना, ते विभागीय प्रमुखांच्या कडून थ्रू तुमच्याकडे उद्या चला काही मागायचं असेल तर त्या विभागीय प्रमुखांना तेव्हाच महत्त्व राहील. खास करून मी विदर्भाच्या हिशोबाने का म्हणतोय
की विदर्भाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढा कधी पण लक्ष जास्त राहिलेला नाही. काही त्याचे कारण आहे, त्याचा इतिहास आहे, मी काही त्याचा दोष नाही देत. कारण आता बोलायला गेलो तर पण 99 पर्यंत जावं लागेल आणि 99 मध्ये आपण काँग्रेस बरोबर युती केली. सगळ्या लोकांना सोपंच वाटलं की हाच मार्ग चांगला आहे. कोकाटे साहेब, मी सांगतो परत, 99 मध्ये माझी पर्सनल इच्छा होती की आपण त्यावेळीस काँग्रेसपासून बाहेर पडलो होतो, वेगळी आपली भूमिका होती, काँग्रेसच्या विरोधात लढलो होतो, तरीही आपण जाऊन मुश्रीफ साहेब तुम्ही सगळ्या लोकांनी सोपा मार्ग स्वीकारला, दिलीपराव तुम्ही सगळे आहात त्यामध्ये, नाही पटकन पटकन नाही काँग्रेस बरोबर करा, सरकार बनवा. त्यावेळेस वाजपेयीजी ऑफर होती की बीजेपी, शिवसेना आणि एनसीपीची सरकार इथे करा आणि दिल्लीमध्ये तुम्ही एनडीए मध्ये सामील व्हा. एनडीए मध्ये जर सामील तिथे झालो असतो आणि इथे जर आपण त्यावेळेस एनडीए मध्ये गेलो असतो तर काँग्रेस पक्षाचा त्यावेळीस म्हणजे हळूहळू पूर्णविरामच झाला असता. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. इतिहास फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही त्यावेळेसची स्थिती होती. आपण सोपा मार्ग स्वीकारला, त्यामुळे आपला पक्ष वडाच्या सावलीच्या खाली आपला पक्ष, कारण काँग्रेस मोठी होती, आपण त्याच काँग्रेसचा हिस्सा होतो आणि काँग्रेस बरोबर आपण लढत गेलो, त्यामुळे त्या आपला पक्षाची ग्रोथ जे सावलीच्या खाली आपण वाढू शकलो नाही त्याचा पण एक परिणाम आहे. पण आता एक मोकळा श्वास घेण्याचा आपल्याला प्रसंग लाभलेला आहे, त्याचा भरपूर आपण फायदा घेतला पाहिजे, पक्ष वाढवला पाहिजे आणि या एनडीए मध्ये राहून आपण एनडीएलाही मजबूत करू आणि आपल्या पक्षालाही बळकट करू. एवढंच शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.